नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, त्यातली तर आता आंब्याचा सीझन चालू आहे. म्हटलं चला आंब्याचा काहीतरी नवीन पदार्थ बनवूया. तर मी बनवली आहे मँगो आईस्क्रीम. चला कशी बनवली ते सांगते. मी 2 हापूस आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर चिकाचा देठाकडचा भाग कट करून घेतला, काढून घेतला. चाकूच्या साहाय्याने देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला आईस्क्रीम बंद करताना प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर साईडला टच न करता त्यामधील कोय काढून घ्यायची आहे, म्हणजे बी काढून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची कोय काढून घेतली. त्यानंतर 2 वाट्या किंवा फुलपात्रे घ्यायचे, त्यामध्ये आपले कोय काढलेले आंबे ठेवून घ्यायचे. नंतर गॅसवर एक भांडं किंवा पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं. उकळी आल्यानंतर 1 वाटी साखर, 2 चमचे वेलची पूड, 1 चमचा केशर घालायचे आणि मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे. थोडंसं घट्टसरपणा आल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. मी घातले आहेत बदाम, काजू, पिस्ता. बारीक करून त्यामध्ये मिक्स करायचे आणि उकळी येऊ द्यायची. थोडासा घट्टसरपणा आल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्या मँगोमध्ये भरून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मँगोमध्ये आपलं मिश्रण भरून झाल्यानंतर त्याचे तोंड बंद करून ठेवायचे. आपण मँगोचा भाग जो कट केलेला तो त्याच्यावर झाकण म्हणून वापर करायचा आहे. त्यानंतर 6 ते 7 तास ड्रीप फ्रीज करून घ्यायचे. ड्रीप फ्रीज झालं की म्हणजे आपली आईस्क्रीम तयार होते. हे पहा किती छान ड्रीप फ्रीज झालं आहे. थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं आहे. नॉर्मल झाल्यानंतर साच्यातून आपले मँगो बाहेर काढून घ्यायचे. थोडंसं नॉर्मल झाले की छान त्याची साल काढली जाते. थोडंसं ड्रीप फ्रीज असल्यामुळे कडक झाल्यामुळे साल काढायला थोडासा प्रॉब्लेम होतो. चाकू हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साल काढून घ्यायची आहे. साल काढायचं साचा आपल्याकडे ऑलरेडी घरी असतो, त्याने काढली तरी चालते, नाही तर चाकूच्या साहाय्याने लगेच पटकन निघते. फक्त हातावर येऊ द्यायची नाही, नाही तर दुखापत होण्याची जास्त शक्यता असते. सर्व मँगोंची मी साल काढून घेतली एक एक करून. मी 3 आंब्यांची आईस्क्रीम बनवली होती, त्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे. जास्त थंड असल्याने हाताला मुंग्या येतात आणि साल काढायला थोडंसं कठीण जातं आहे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी 3 आंब्यांची साल काढून घेतली आहे. त्यानंतर आपण आईस्क्रीम कट करून घेणार आहोत. छान आणि टेस्टी एकदम आईस्क्रीम आपली बनणार आहे. वाव, हे बघा अशाप्रमाणे साल काढून झाली आहे. त्यानंतर स्लाइसमध्ये कट करून घ्यायची आहे. वाव, हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आपली पूर्ण आईस्क्रीम कट करून झाली आहे. एक फॅमिली पॅकच तयार झालेला आहे. 3 आंब्यामध्ये एवढी मोठी आईस्क्रीम तयार झाली आहे. बाहेर जर आपण विकत घ्यायला गेलो तर या आईस्क्रीमचे निदान 200-300 रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. घरच्या घरी आपण 50 ते 60 रुपयामध्ये आरामशीर पूर्ण फॅमिलीसाठी अशी मँगो आईस्क्रीम ट्राय करू शकतो. वरून मी पिस्त्याचे थोडेसे काप घातले आहेत सजावटीसाठी. छान लागते एकदम. 15 ते 20 मिनटात वितळते, त्यामुळे लवकर पटापट खाऊन घ्यायची. कशी लागते नक्की सांगा मला. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी कोणत्या रेसिपी रोज बनवते ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.